श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 ऑगस्ट आणि या दिवशी आलेला आहेत श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार. तसेच योगायोगाने श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी नागपंचमी हा सण देखील आलेला आहे. अनेक वर्षानंतर आलेला हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महासंयोग मानला जातो. या पवित्र दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा केल्याने 1000 पटीने जास्त पुण्य मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला सर्वात प्रिय वार आहे आणि श्रावण हा महिना संपूर्णच भगवान महादेवांना समर्पित केला गेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव हे पृथ्वीवरती आलेले असतात आणि ते आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात आणि म्हणून या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते. तसेच नागपंचमी याच दिवशी आलेली आहेत. नागदेवता ही भगवान शिवांच्या गळ्यातील मुख्य अलंकार मानली जाते. पहिल्याच सोमवारी नागपंचमी आल्यामुळे या दिवसाला धर्मशास्त्रात अत्यंत उच्च स्थान मिळाले आहे आणि म्हणून या दिवशी केलेली भक्ती, नामस्मरण, पूजा, उपवास आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने त्या उपायाचा आपल्याला दुप्पट पटीने फळ प्राप्त होते आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. महादेवाच्या कृपेने भाग्य उजळेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी वास करेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होऊन घरातील इडापिडा, वाईट शक्ती दूर होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत? हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा, जेणेकरून भगवान महादेवांचा, नागदेवतेचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. शक्यतो दुपारी 12 वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत. बघा, उद्याचा जो दिवस आहे ना हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा दिवस आहे. कारण असे 2 महासंयोग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि हा अतिशय दुर्मिळ योगायोग आहे जो वारंवार किंवा प्रत्येक वर्षी निर्माण होत नाही आणि म्हणून या दुर्मिळ योगाचा आपल्याला फायदा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे. ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरातील व्यक्तींच्या आयुष्याचं सोनं होतं, त्या घराचं सोनं होतं. इतका प्रभावी हा उपाय मानला जातो. हा उपाय या दिवशी आपल्या घरात केल्याने भगवान महादेवांचा आणि नागदेवतेचा कृपा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबाला प्राप्त होतो. त्यांच्या कृपेने आपल्या घरातील सर्व समस्या, अडचणी, संकट दूर होत असतात. जर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर करण्यासाठी अनुकूल राहत नसेल, अगदी कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच स्थिर राहत नाही. आणि जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल किंवा काही नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपल्या घरामध्ये
क्लेश निर्माण होत असतात किंवा वारंवार काही ना काही संकट जी आहे तर ती येत असतात आणि म्हणून विशेष तिथीवरती हे छोटे मोठे उपाय जे आहे तर ते केले जातात. या दुर्मिळ योगावरती हा उपाय केल्यास प्रगतीचे नवीन मार्ग जे आहे तर ते खुले होतात. सर्व कामांमधील विघ्न दूर होतात. तसेच घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता ही सुद्धा दूर होते. आणि या संपूर्ण श्रावण महिन्याचे, श्रावण सोमवारचे आणि नागपंचमीचे शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी उद्या पहिलाच श्रावण सोमवार आहे, नागपंचमी आहे, म्हणून सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर सर्वप्रथम आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि थोडंसं गाईचं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. यानंतर देवघरातील देवांची तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत. देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. शिवलिंगावरती बेलपत्र, पांढरी फुलं तसेच भस्मसुद्धा अर्पण करायचं आहे. आणि यानंतर हा उपाय तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी 1 लोटा जल घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. चिमूटभर हळद, अगदी 1 ते 2 थेंब तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि यासोबतच थोडासा भस्म टाकायचा आहे. जर तुमच्याकडे भस्म नसेल तर जी विभूती असते अगरबत्तीची तर ती थोडी तुम्ही टाकली तरीसुद्धा चालेल. आणि यानंतर हे पाणी तुमच्या हाताने तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक कपडा घेऊन ते तुम्हाला व्यवस्थित पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन कसं करतो हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे पुन्हा सांगण्याची गरज नाही. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मातीची पंती घ्या, त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे. लांब कापसाची वात लावून हा दिवा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. डाव्या किंवा उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही हा दिवा लावू शकता. यानंतर काय करायचं आहे, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. तांब्याचाच घ्या, नसेल तर स्टीलचा घेतला तरी चालेल. आणि त्या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये म्हणजेच त्या कलशामध्ये तुम्हाला एक बेलपत्र टाकायचं आहे. ज्या बेलाच्या पानाला 3 पानं किंवा 5 पानं असतात तर असं एक बेलाचं पान टाकायचं आहे आणि त्यासोबतच थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकायचे आहेत. आणि यानंतर हा जो कलश आहे तर हा कलश जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे प्रवेशद्वाराच्या बाहेर हा कलश तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. यानंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं चंदन घ्यायचं आहे आणि त्या चंदनाची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे. आणि यानंतर ही जी पेस्ट आहे ना, ही उंबरठ्याच्या बाहेर ज्या ठिकाणी तुम्ही नेहमी रांगोळी काढतात तर त्या ठिकाणी ही चंदनाची पेस्ट तुम्हाला थोडंसं सारवून घ्यायचं आहे. म्हणजे तिथं थोडीशी पेस्ट जी आहे तर ती अशी चोळून घ्यायची आहेत आणि त्या चंदनाच्या पेस्टवरती तुम्हाला नागदेवतेची रांगोळी काढायची आहे. म्हणजेच नागाची तुम्हाला आकृती काढायची आहे. आणि जो पांढऱ्या रंगाची रांगोळी असते ना, त्याने तुम्हाला ही नागाची आकृती काढून त्यावर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत. एक फूल अर्पण करायचं आहे आणि धूप, दीप, अगरबत्ती वळवून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर त्या रांगोळीपाशीच तुम्हाला नागदेवतेला आघाडा जी वनस्पती आहे तर त्या आघाड्याची पानं आणि दुर्वा ज्या आहे तर त्या अर्पण करायच्या आहेत. कारण आघाडा आणि दुर्वा ही जी वनस्पती आहे ना, ही नागदेवाला अतिशय प्रिय आहे. जेव्हा आपण तिथे ही वनस्पती अर्पण करतो तेव्हा आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं वाईट शक्तीपासून संरक्षण होतं.
तसेच भगवान महादेव आणि नागदेवताचा कृपा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहतो। आणि म्हणून असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती करायचा आहे। तसेच उंबरठ्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्याची सुद्धा पूजा करायची आहे। आता जो कलश तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर भरून ठेवला आहे तर तो संपूर्ण दिवसभर तिथेच राहू द्यायचा आहे। संध्याकाळच्या वेळेस तो कलश उचलून घ्यायचा आहे। एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जिथे तुमच्या घराजवळ बेलवृक्ष असेल तर तिथे जायचं आहे। तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि हे जल जे आहे तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। किंवा तुमच्या घराजवळ जर शमीचं झाड असेल तर त्या झाडाला तुम्ही हे जल अर्पण करू शकता। जर बेलाचंही झाड नसेल आणि शमीचंही झाड नसेल तर हे जल तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात। आपल्या कुटुंबाची आपल्या घराची भरभरून प्रगती होते। जेव्हा हे जल तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्ही बेलवृक्षाला किंवा शिवलिंगावरती अर्पण करतात तेव्हा तुम्ही तुमच्या घराचा एक पत्ता देवाला सांगत असतात आणि देवाचा कृपा आशीर्वाद हा आपल्या घराला आपल्या कुटुंबाला प्राप्त होतो। म्हणून अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्ही नक्की उद्या सोमवारी नागपंचमीला करायचा आहे आणि दुपारी 12 वाजण्याच्या अगोदरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर उद्या पहिला श्रावण सोमवार आहे आणि नागपंचमीसुद्धा आहे। तर मग अगोदर कोणती पूजा करावी तर तुम्हाला सर्वप्रथम महादेवाची पूजा करायची आहे, म्हणजे श्रावण सोमवारची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही नागपंचमीची पूजा करायची आहे। कारण नाग हे भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असल्यामुळे शिवपूजेनंतर नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे। तसेच उद्या पहिला श्रावण सोमवार आहे तर या दिवशीची शिवामूठ असणार आहे तांदूळ। तर आपल्या तांदळाची शिवामूठ वाहायची आहेत। शिवामूठ वाहताने तसंच धान्य वाहू नका, अखंड धान्य तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते थोडंसं ओलं करायचं आहे आणि हे ओलं धान्य तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।